नमस्कार। काल महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आरोग्य मंत्री मी स्वतः आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांची काल तातडीनं एक मीटिंग माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी काल झाली आणि त्यामध्ये आम्हाला डायरेक्टिव्ह दिल्या की कुठल्या कुठल्या पद्धतीच्या गोष्टी आपण व्हेरीफाय करणं अपेक्षित आहे, मॉक ड्रिल वगैरे, इक्विपमेंट्स, बेड्स। तर मला वाटतं जसं नागपूरचं अधिवेशन सुरू झालं आणि त्यावेळेसच आपल्याकडे बातम्या सुरू झाल्या होत्या की अशा पद्धतीचा एक JN1 व्हेरियंट येऊ घातलेला आहे चायनामधनं, तो केरळामधून नंतर कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये अशी ती वाटचाल सुरू आहे आणि केरळमध्ये बऱ्यापैकी पेशंट दिसत आहेत। आणि मग हे जसं नागपूरच्या सेकंड सेशनमध्ये, म्हणजे पहिलं 2 दिवस होतं, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या सेशनमध्ये ज्यावेळेस माहिती माझ्याकडे आली त्याच वेळेस मी माझ्या डिपार्टमेंटला, आमचे अपर सचिव असतील, आमचे आयुक्त साहेब असतील आणि सर्व DD यांना कल्पना दिली होती की अशा पद्धतीचा व्हेरियंटचा एक प्रादुर्भाव वाढतोय, तर आपण आपली जे काही रेडीनेस आहे हे थोडं व्हेरीफाय करणं अपेक्षित आहे। आणि म्हणून 14-15 तारखेच्या दरम्यानच मागच्या मी माझ्या खात्याला आदेशित केलं होतं की आपण संपूर्ण राज्यामध्ये आपला रेडीनेस मॉकड्रिल करणं अपेक्षित आहे आणि तशा सूचना दिल्या आणि माझ्या अंदाजानं 17 आणि 18 तारखेला आमचं मॉकड्रिल पूर्ण झालं, त्याचे रिपोर्टही आम्हाला आले आणि त्याप्रमाणे जे मॉकड्रिल झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी काल आम्हाला जे आदेशित केलं, काल सूचना केल्या, त्यांच्या आदेशाप्रमाणे, सूचनेप्रमाणे आज आमच्याकडं जे रेडीनेस आहे ऑलरेडी तयार होतंच, फक्त ते हाताखालून जाणं द्यायला म्हणतो की म्हणजे सिच्युएशन काय त्याची, तर त्याप्रमाणे आपल्याकडे रेडीनेस आहे। आज एकूण आयसोलेशन बेड आपल्याकडे 22,445 आहेत, ऑक्सिजन बेड्स 35,400 आहेत, ICU बेड्स जवळपास 9,581, व्हेंटिलेटर बेड्स 6,448 आणि एकूण उपलब्ध डॉक्टरची संख्या 29,315, कोविड संदर्भात प्रशिक्षित डॉक्टर्स 26,092, एकूण उपलब्ध नर्सेस 28,168 आणि एकूण प्रशिक्षित नर्सेस 23,376। आता मनुष्यबळाचं एकूण उपलब्ध आरोग्य कर्मचारी याची संख्या जवळपास 10,279 आहे, आरोग्य प्रशिक्षित कर्मचारी 8,753, आयुष डॉक्टर्स 8,258 आणि प्रशिक्षित आयुष डॉक्टर 10,864 आणि उपलब्ध RT-PCR किट्स जे आहेत महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 3,45,716 ते उपलब्ध आहेत। रॅपिड अँटीजेन किट्स, रॅट ज्याला आपण म्हणू, ते जवळपास आपल्याकडं 15,84,238 आहेत आणि आपल्या 102, 108 या ॲम्ब्युलन्स सगळ्या वर्किंगमध्ये आहेत। मास्क आपल्याकडं मुबलक प्रमाणात आहेत आणि औषधाचा साठा म्हणजे रिलेटेड विथ कोरोना आणि बाकीचाही तोही मुबलक प्रमाणात आहे, कारण आपण CSDHO लेवलला औषध खरेदीचे अधिकार दिलेले होते, त्याच्यामुळे तोही प्रॉब्लेम नाही। आणि ऑक्सिजन सुद्धा आज आपल्याकडे बघितलं असेल जवळपास 5,463 मेट्रिक टन त्याची अवेलेबिलिटी आहे। आता हे सगळं होत असताना आज परत खरं तर काल मुख्यमंत्र्यांनी अचानक मीटिंग घोषित केली आणि 3 वाजता 3:30 वाजता आम्ही एकत्र जमलो, पण ही मीटिंग जी आज आमची पूर्ण डिपार्टमेंटची झाली ती प्रीप्लॅन्ड होती, अगोदर 3 वाजता आज ठेवलेली होती आणि त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा आज खऱ्या अर्थानं आम्ही आज घेतला आणि त्यामध्ये ज्या काही गोष्टी लक्षात आल्या, माहिती की त्याचे काही मुद्दे आपल्याला मी सांगू इच्छितो की प्रत्येक तालुका लेवलला म्हणजे ग्रामपंचायत पासून जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका म्हणजे मेगा सिटी, मेट्रो सिटी, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आणि तालुका ऑफिस अशी याची विभागणी केलेली आहे। आमचे जे 8 रिजन आहेत, 8 रिजनमध्ये प्रत्येक तालुका लेवलवरती तहसीलदार असेल, BDO असेल आणि आमचा THO हे 3 जण त्या ठिकाणी ऑफिसर्स असतील, त्या गाव लेवलच्या त्या तालुक्यातले सर्व गावांचं इथे जर टेस्टिंग असेल, सर्व म्हणजे ज्याला 3T म्हणू, टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट ह्या पद्धतीनं, तर ह्याचं मॉनिटरिंग ही 3 लोक करतील। ते त्यांचा रिपोर्ट आपल्या जिल्हा लेवलवरती आमचा CS असेल, DHO असेल आणि जिल्हा परिषदेचे CO, कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून तो रिपोर्ट आमच्या डेप्युटी डायरेक्टरकडे येईल रिजनला आणि रिजनवरून तो आमच्या कमिशनरकडे येईल, आमच्या संचालकाकडे जाईल आणि आमच्या अपर सचिव यांच्याकडे तो रिपोर्ट जाईल आणि अशा पद्धतीनं हे डेली नेटवर्किंग जे आहे ते मॉनिटर आम्ही करतोय। दुसरी गोष्ट
की प्रत्येक CS-DHO नं सकाळी 1 तास की मस्ट हॅव टू टॉक विथ आवर THO. अगदी तालुका लेवलवरती आपले सर्व PSC असतील, पुन्हा तुमचे रिजनल रुग्णालय असतील, उपजिल्हा रुग्णालय असतील, ह्या सर्वांशी त्यांना चर्चा करायची. त्या ठिकाणची कमतरता काय आहे, पेशंटची नेमकी सिच्युएशन काय आहे याचा आढावा घ्यायचा आणि इमिजिएट पहिल्या सत्रामध्ये फर्स्ट हाफ डे त्याच्यामध्ये तो रिपोर्ट आपल्या CS-DH ला सांगायचा आणि त्यांनी तो वरपर्यंत पोहोचवायचा. सेकंड हाफ मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने एक नेटवर्किंग ठेवलेलं आहे आणि सगळं नेटवर्किंग पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या आरोग्य भवन मुंबई या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी आम्ही आरोग्य विभागातर्फे एक नोडल ऑफिसर फॉर रिलीजिंग द प्रेस हे ठेवलेलं आहे. आणि कोरोनावरची JN-1 खरं तर कोविड-19 हा कॅरी फॉरवर्ड जे आहे त्या पद्धतीचे पेशंट आपण जे दाखवता 45 पेशंट सापडले 45, तर ते JN-1 चे पेशंट नाही आहेत. जे पेशंट आहेत त्याचा आता आपल्याला टेस्टिंग येईल ते पेशंट कोरोना-19 चे कॅरी फॉरवर्ड म्हणजे जे आपण जेली रिपोर्ट घेत आहे त्याच्यामधले हे पेशंट आहे. आणि जर तुम्ही बघितला असेल केरळच्या बाबतीतला तोही रिपोर्ट आम्ही मागून घेतला. केरळच्या बाबतीतला रिपोर्ट जर बघितला त्याच्यातल्या 3 पेशंटपैकी 2 पेशंट हे बाकीचे डिसीज होते. त्यांना कोरोना हा JN-1 हा नंतरचा झाला. त्याच्या अगोदर एक कर्करोग होता, दुसऱ्याला हेवी डायबिटिक होता आणि त्यांचं एज ग्रुप जर बघितलं तर अबोव 75 अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आम्हाला जी मिळाली आहे ती आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मागच्याही वर्षी अशाच पद्धतीनं डिसेंबरचं अधिवेशन ज्यावेळेस आपलं नागपूरचं होतं त्यावेळेस आपल्या मीडियामार्फतच आपण सांगितलं होतं की कोविड येतोय, चायनामध्ये झालं, आपण सोशल मीडियावरती त्या क्लिप बघितल्या आणि त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीचं मॉकड्रिल आपण केलं होतं. पण सुदैवानं अशा पद्धतीचा कुठलाही व्हेरियंट जो म्हणजे जीवावर उठतो किंवा जीवाला घातक आहे अशा पद्धतीची कुठलीही दुर्घटना महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस घडली नाही. आणि मला वाटतं अशाच पद्धतीचं हा JN-1 ची सुद्धा माहिती आम्ही घेतलेली आहे. हा एवढा असा म्हणजे त्याला स्ट्रॉंग म्हणून की जो जीवावरती उठेल किंवा घातक ठरेल अशा पद्धतीचा हा व्हेरियंट नाहीये. हा सौम्य आहे. आणि जे पेशंट आपल्याकडे JN-1 चे आता मिळालेले आहेत तर मी माझ्या खात्याला आदेशित केलेलं आहे की त्या पेशंटची एंट्री आपल्याकडे ऍडमिट झाल्यापासून किंवा त्यांना मॉनिटर करण्यापासून त्याची पूर्ण हिस्ट्री आपल्याकडे पाहिजे की तो किती दिवसात त्याला पहिलं त्याच्या सिम्पटम्स काय आहेत, त्याचा पीक काय आणि त्याचं डिक्लाइनिंग काय, ह्या पद्धतीचं ग्राफिकल अनालिसिस आपल्याला सोमवार किंवा मंगळवारपर्यंत मिळेल. आणि मग एक्झॅक्टली आपण JN-1 ची तीव्रता किती आहे आणि हा आपल्या समाजाला किंवा सर्वसामान्यांना किंवा ज्यांना बाकीचे काय डिसीज आहेत त्यांना किती अफेक्ट करू शकतो हे एक्झॅक्ट माहिती आपल्याला सोमवारपर्यंत मिळेल. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो, नम्रपणे त्यांना निवेदन करतोय की ह्या जो आपण मीडिया थ्रू बघतोय, सोशल मीडियावरती बघतोय, सगळ्या टीव्हीवरती बघतोय की JN-1 आला तो स्प्रेड होतोय, अतिशय फास्ट स्प्रेड होतोय. मला वाटतं हा फास्ट स्प्रेड होत असला तरी आपल्याला घातक असा नाहीये, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. तरी सुद्धा ज्यावेळेस सगळीकडेच ह्या पद्धतीची चर्चा होते आपण काळजी घेऊ. ज्या ठिकाणी गर्दी आहे, आता ख्रिसमस येईल, ख्रिसमस नंतर 31 डिसेंबर असेल, त्याच्यानंतर नवीन वर्षाचं स्वागत करणं असेल आणि सुट्ट्याचा काळ आहे, सुट्ट्याचा कालखंड चालू आहे आणि मग मुलांच्या ट्रिप असतील, कुठेतरी पर्यटन स्थळाला आपण जाणार असाल तरी मला वाटतं ज्या ठिकाणी लोकांना अशा डायबिटिक असतील, कोणाला हेवी डिसीज असतील तर अशा लोकांनी अशा गर्दीत जाणं कृपया टाळावं. आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि थोडं आयसोलेशन राहावं, थोडं प्रिकॉशनरी मेजर्स घ्याव्या. गर्दीच्या ठिकाणी जात असेल तर मास्कचं कंपल्शन अजिबात नाही, पण स्वतःच्या काळजीसाठी, स्वतःच्या कुटुंबियाच्या काळजीसाठी आपण मास्क वापरावं हे मी आव्हान करतोय. कंपल्शन अजिबात नाहीये. आणि मग जे आजारी असतील त्यांनी आता 31 डिसेंबर आता यांच्यातच जाऊन आपल्याला साजरा करायचा आहे किंवा 1 जानेवारीचं स्वागत आपल्याला पर्यटन स्थळावर जाऊन स्वागत करायचं आहे, डेफिनेटली जा, पण स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा. स्वतःच्या जीवावरती काय बेतेल अशा पद्धतीनं कुठलाही निर्णय घेऊ नये आणि गर्दीपासून स्वतःला टाळावं हे मी त्यांना नम्र आवाहन करतोय. आणि राहिला विषय जे काय प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, मग ते आपल्या सर्व जिल्ह्या याच्यामध्ये, तालुक्यामध्ये किंवा आपल्या मेगा सिटी, मेट्रो सिटी, महानगरपालिकामध्ये असतील, तर शासन आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा एक इन्फॉर्मेशनसाठी आम्ही नोडल ऑफिसर ठेवलेला आहे की डेली त्या ठिकाणी JN-1 चे पेशंट किती आपल्याकडे ऍडमिट झालेले आहेत आणि शासकीय रुग्णालयाला किती पेशंट ऍडमिट झाले याचा टोटल आकडा आपल्याला डेली मुंबईतून प्रेस नोट जे रिलीज होईल त्यामधून आपल्याला तो आकडा समजेल. आणि मला वाटतं आता सुद्धा परत मी विनंती करतोय आपल्या माध्यमातून सर्व जनतेला, घाबरून जाण्याचं कारण नाही,
कारण हा जो JN1 व्हेरियंट आहे तो प्रथम दर्शनी अतिशय सौम्य आहे असंच तज्ज्ञ जे आहेत यांच्याकडनं माहिती मिळते. तरी सुद्धा आपण याच्या आणखी टेस्टिंग वाढवतोय. ह्या ठिकाणी मॉकड्रिल परत एकदा करायला सांगितलेलं आहे आणि मॉकड्रिल करत असताना त्या ठिकाणचं मॉकड्रिल करताना तिची एक व्हिडिओ क्लिप वरिष्ठ ऑफिसरना कळवण्यास सांगितलेली आहे. आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपण या ठिकाणी याचं एक समिती ज्याला आपण म्हणू टास्क फोर्स मागे आपण नेमली होती, एक टास्क फोर्स पुढच्या आठवड्यामध्ये नेमली जाईल आणि त्यांच्याही माध्यमातून त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी आमचे अधिकारी, आमचे नोडल ऑफिसर ज्यांना अधिकृत केलेलं आम्ही प्रेस नोट पब्लिश करण्यासाठी ते आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहतील. सर ती आकडेवारी जी आहे ना ती फक्त थोडीशी व्यवस्थित एकदा क्लिअर कराल प्लीज. राज्यभरातली जी आकडेवारी तुम्ही सांगितली ना फास्ट सांगितलं तुम्हाला सध्या जे एक्झिस्टिंग आहे तर वॅक्सिनेशन लोकांचं झालेलं आहे, बूस्टर डोस दिलेले गेलेले आहे, तर त्याच्यावरती ऍडिशनल काही बूस्टर डोस किंवा असं काही सांगितलं जाणार आहे का वॅक्सिनेशनसाठी काही? त्याचाही आढावा आम्ही घेतलेला आहे. तो जो एक्स्ट्रा डोस होता तो 10%ला आतापर्यंत दिला गेलेला आहे. पण मला असं वाटतं तो एक्स्ट्रा डोस आणि JN1 याचा तसा अर्थार्थी संबंध असणार नाही. म्हणून तो व्हेरियंट जो आलेला आहे, ज्या लोकांना तिची लागण झालेली आहे तो पेशंट आपण मॉनिटर करायला सांगितलेला आहे की जनरली त्याचं ग्राफिकल अनालिसिस आपल्याला कळेल की पहिलं त्याचा सिम्पटम्स काय, त्याला ताप येतो, खोकला येतो, सर्दी पडसा आहे, मग त्याच्यानंतर काय होतं, मग तो पीकला किती तासात किंवा किती दिवसात जातो, त्याचा डिक्लाइनिंग ग्राफ कसा असेल आणि तो एक्झिट कधी असेल, हे ज्यावेळेस आपल्याला ग्राफिकल अनालिसिस कळेल विदिन 48 आवर्स इमिजिएटली आय विल कम टू यू. सर सध्या JN1चे किती रुग्ण आपल्या राज्यात? आता आपल्याला तुमच्या म्हणजे जे आकडेवारी तुमच्याकडे 45 आलेली आहे पण तो आकडा नाहीये. खरं तर JN1चे हार्डली एकच पेशंट आपल्याकडे आहे ऍक्टिव्ह. जी टास्क फोर्स तुम्ही स्थापन करणार आहात नेक्स्ट वीक मध्ये, त्या टास्क फोर्सचं नेमकं काय असणार आहे काम? आणि ती नाही, टास्क फोर्सचं काम म्हणजे ते आपल्याला मार्गदर्शन करेल. म्हणून टास्क फोर्सकडे जाताना सुद्धा JN1 व्हेरियंटच्या ज्या सिम्पटम्स आहेत किंवा कोविड-19च्या आपल्या सिम्पटम्स किंवा जो मध्यंतरी पण नंतर पहिली वेव्ह आल्यानंतर दुसरी वेव्ह येऊन गेली, पहिली वेव्ह स्प्रेड झाली फास्ट पण घातक इतकी नव्हती, दुसरी वेव्ह स्प्रेड इतकी फास्ट झाली नाही पण ज्या ठिकाणी ती पोहोचली ती अतिशय घातक होती, त्या ठिकाणी आपले मृत्यूदर फार मोठ्या प्रमाणात होता. हा JN1चा ज्यावेळेस स्टडी होईल 48 तासामध्ये, त्याचा स्टडी झाल्यानंतर टास्क फोर्स ज्यावेळेस निर्मित होईल तज्ज्ञ लोक महाराष्ट्रातले आपण या ठिकाणी नेमू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ते गाईडलाईन देतील, त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. जीनोम सिक्वेन्सिंग केल्याशिवाय आपल्याला तो JN1 आहे का नाही ते कळणार नाही आणि त्याचा रिपोर्ट येईपर्यंत तो पेशंट बरा झालेला असतो. म्हणून आता JN1चा एक पेशंट आपल्याकडे मिळाला आहे, त्याला मॉनिटर करायला सांगितलेलं आहे. त्याचा 48 तासामध्ये आपल्याला मॉनिटरिंगचा पूर्ण रिपोर्ट आपल्याला मिळेल. एकूणच जीनोम सिक्वेन्सिंगची यंत्रणा फास्ट आणि जास्त तेही आपण निर्देश दिलेले आहेत, ती यंत्रणा त्या ठिकाणी तप्तर आणि ज्याला अवेअरनेस म्हणू आपण ते आज वाढवलेलं आहे. सर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काय, JN1 सापडला पहिला तर त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काय, कुठं त्याला हे झालं ते कॉन्टॅक्ट आपण हे केले ते अजून मी माहिती घेतोय, ती माहिती मी अजून घेतलेली नाही. JN1चा एक पेशंट मला येस त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये काय आणि त्या लोकांनाही मॉनिटर करून तिथं त्याला लागण होते का ते आपण म्हणजे तुम्हाला 48 तासात आणखी डिटेलिंगमध्ये आपण माझं पहिलं जे एम मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये की JN1चे जे तुम्हाला सिम्पटम्स आता इमिजिएट त्याला मॉनिटर करून जे दिसत आहेत की त्याच्यावरून आपल्याला स्टडी मिळेल एक्झॅक्टली म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच ना की याचा सिम्पटम्स काय, लागण झालेला याचा पीक काय आणि याचा एंड काय, त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली जाता येईल आणि मग पुन्हा सोमवारी आपण डिटेलमध्ये लोकांना गॅरंटेड सांगू शकतो की हा व्हेरियंट कुठल्या पद्धतीचा आहे. जो पहिला रुग्ण जो सापडलेला आहे तो राज्यभरातून राज्याच्या बाहेरून आलेला होता की नाही लोकलच आहे आपण. पण तो आता बघा त्याचं कुठेतरी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा नोकरी पॉईंट ऑफ व्ह्यू खाली केरळला किंवा त्याच्यातला कुठेतरी इंटरॅक्शन झाली असेल त्याच्यातनं ती लागण झालेली आहे. ते म्हटले तसं आपण व्हेरीफाय करू त्याच्यातल्या आणखी कॉन्टॅक्टमध्ये कोण कोण आलेले आहेत, त्याचं नेमकं ट्रॅव्हलिंग कुठून कुठं झालं किंवा त्याच्याकडे कोण अप्रोच झालो की त्याच्यातनं ती लागण झाली.
ते आपल्याला कळेल. ऍक्टिव्ह पेशंट एक सांगितलं JN1चा, पण आतापर्यंत इतर त्या सिम्पटम्सचे काही रुग्ण अजून आढळलेत का? ऍक्टिव्ह नाही पण रुग्ण असे आढळलेत अजून नाही. आपलं टेस्टिंग चालू आहे. जवळपास 1000च्या आसपास आपलं टेस्टिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये एकही रुग्ण JN1चा आढळलेला नाही. आज माहिती मिळालेली आहे सकाळी. जे बाहेरून येणाऱ्या देशातील लोक आहेत त्यांची कशी तपासणी केली जाणार? इट डिपेंड्स ऑन हा JN1 कुठल्या पद्धतीचा आहे. मग एअरपोर्टच्या असतील, रेल्वे स्टेशन असतील, बस स्थानक असतील, जसं जसं पुढे जाऊ ह्याचे सिरियसनेस आपल्याला कळेल त्या पद्धतीनं आपल्याला माननीय मुख्यमंत्री किंवा WHO किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गाईडलाईन्स देतील. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाची कारवाई चालू. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही त्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होतात का? आणि दुसरी गोष्ट, केंद्राकडे आपण सेपरेट काही मागणी करणार आहात का? कारण महाराष्ट्र, केरळ आणि आणखीन एक राज्य, या तीनच राज्यात नाही. बरोबर आहे, पण महाराष्ट्राची तसं मागणी करण्या इतपत परिस्थिती मला तरी आज वाटत नाही. कारण एकच रुग्ण आपल्याकडे आलेला आहे आणि केरळमध्ये जे मृत्यू झालेले आहेत ते JN1 मृत्यू झालेले नाहीत ही माहिती घेतलेली आहे. आणि केंद्राबरोबरची मिटिंग झाली त्या दिवशी माझी प्रश्नोत्तर होती सभागृहात. त्या ठिकाणी माझे अपर सचिव आणि माझे आयुक्त त्या मिटिंगला जॉईन झाले होते. त्यांनी फक्त अवेअरनेस सांगितलं की बी अलर्ट आणि मग हे मॉकड्रिल वगैरे करा. पण केंद्रानं सांगण्याच्या अगोदरच मी मॉकड्रिलच्या आदेश ऑलरेडी दिलेले होते आणि केंद्रानं सांगितलं त्या दिवशी माझ्याकडे मॉकड्रिलचा रिपोर्ट तयार. कोरोनाच्या वेळेस पण असं त्या कालच्या प्रेसमध्ये असं लिहिलं होतं की एक जो रुग्ण JN1चा सापडलाय तो आता रिकव्हर झालेला आहे आणि तुम्ही आज परत म्हणता की एक ऍक्टिव्ह रुग्ण आहे. हा दुसरा ऍक्टिव्ह रुग्ण एकच तोच रुग्ण आम्ही त्याला मॉनिटर करतोय. त्याच्या सिम्पटम्स पूर्ण त्याची तपासणी कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला कळेल की ह्या JN1च्या सिम्पटम्स कशा आहेत, हा स्टार्ट किती होतो, किती तासात किंवा किती दिवसात रिकव्हर होतो आणि डिक्लाइन होतो. बस ठीक आहे सर. दुसरा एक प्रश्न या संदर्भातच, जो कोरोनाच्या आता चर्चा सुरू झालेल्या आहेत, मनोज जरांगे असं म्हणतात की आमच्या सभा आता सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या विषयी बोलतोय. आरोग्य खात्याचा एक प्रश्न आहे सर. अमरावतीच्या आरोग्य खात्याचा एक प्रश्न तेवढं फक्त सर. आरोग्य आज कोरोनाच्या बाबतीत